काल बाई रात्री दवाखान्यात ते पोरग नाही का राणीचा भाऊ, कमी शाय नाही बाई ते पोरग, बहिणीचं काही माहित नाही त्याले, आणि लागलं होतं तिथे पटर पटर दवाखान्याच्या समोर करायले. ते येईन बाई, आणि मी बोलून राहिली ते मंदा 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 तर टेम्पा टाकते ते आपल्या राणीचा भाऊ. लय शायनं दिसलं बाप्पा ते. राणीचा भाऊ का राहुल नाव आहे ते तुला? नाही शायनच आहे ते पोरग, शायनच आहे. थोडंसं जास्त दीड शायन आहे ते. मी बी पहिल्या वेळेस नाही का भेटलो ना त्याला, तर त्याच्यासोबत माझं भांडणच झालं. लय स्वतःला हुशार समजते ती, समजाली. काय म्हणे तुले? अरे ते म्हणे घेऊन जातो म्हणे, राणीला पाठवायचंच नाही म्हणे. मी म्हटलं बाबा ठेव मग त्या घरी, नाही पाठवायचं पोच म्हणलं. तर तिची माय बोलायला लागली, तुमच्या दोन्ही पोरी म्हणे तुमच्या घरी ठेवान का तुम्ही, पोसान का म्हणे, सुट्टी बोलायला लागली ते बाई. काय एवढी मोठी अनोनी झाली आता. 4 महिन्यानं माय लेकरू आता घरात केलं असतं मस्त. दिसलं असतं माय लेकरू घरात. राणीच्यानं ना सर्व हे झालं, राणीच्यानं आली ते गोळ्या घेतल्या नाही तिनं म्हणून ते तसं झालं. असं कसं बोलतो रे बाबू? आता तू मला जन्म दिला तुझ्या मायनं, तर काही तेव्हा काही गोळ्याच होता का बिचाऱ्या? जन्म झालेच ना तुमचे, आमच्या वेळेस कुठं गोळ्या ना पोया होत्या, दवाखान्यातही नाही नेऊ आम्ही तुम्हाला. घरीच इलाज होय. असं काय त्या पोरीने फालतू दोष देऊन राहिला रे तू? बाबा तुमची गोष्ट बरोबर आहे, पण तुम्हाला काही माहित नाही, मेडिकल हिस्ट्री राणीची काहीच नाही माहित. ज्यावेळेस तिला राहिलं का नाही तेव्हा तुम्हाला सांगितलं नाही मी ना, ज्यावेळेस तिला राहिलं का नाही तेव्हा नाही का डॉक्टरनं पूर्ण चेकअप केलं, सोनोग्राफी हे ते, तर तिच्यावाले नाही का गर्भपिशवीवर गाठ होती, लहानशी थोडीशी गाठ होती. त्याच्यामुळे नाही का तिला नाही का हे असं कधी होऊ शकत होतं. डॉक्टरनं क्लिअर सांगितलं होतं, याच्यात तुम्हाला म्हणे लय म्हणजे काळजीपूर्वक वागा लागेल म्हणे, रोज रेग्युलर गोळ्या घ्यायला लागेल म्हणे, या पूर्ण गोळ्या फॉलो करावं लागेल म्हणे. तसं जसं मी सांगतो तसं तसं करा म्हणे. तिनं पूर्ण डाएट चार्ट दिलं होतं राणीले सर्व. त्याच्यामुळे असं झालं, तिनं मदत गोळ्या घेणं बंद केल्या का नाही, तर त्या गोळ्या घेतल्याच नाही तिनं. अशा ह्याच्यात नाही का लेकरू राहत नाही, आणि राहिलं इकडून तिकडून तर लय केअर करायला लागते. डॉक्टरनं पूर्ण सांगितलं आम्हाला, ते तुम्हाला राहिलं म्हणे तर आता ते बरं झालं म्हणे, तुम्ही पहिले आले म्हणे, तुम्हाला माहीत पडलं आहे बा म्हणून गाठ म्हणून. तर असं डॉक्टर म्हणे ते मॅडम. मी म्हणलं मी घेतो काळजी तिची वाली, मग मी तिला काऊन म्हणत होता वेळा गोळ्या घेवाला काऊन म्हणा मी त्याच्यासाठी. नावाजलेली डॉक्टरीन आहे, किती पेशंट पाहिजे तिच्याजवळ, गर्दीच पाहिजे. पण तिने दुसरा डॉक्टर हायर केला होता हिच्यासाठी, राणीसाठी. ते तिथून सोनोग्राफी डबल करायला लावली, त्यानं चेक केलं पूर्ण. मग तो म्हणे का नाही ठेवू शकता म्हणे तुम्ही प्रेग्नेन्सी, पण तुम्हाला काळजी एक्स्ट्रा जास्त घ्यावं लागेल म्हणे. मग काऊन तिच्या मागं लागू, तुम्ही मागं लागले त्याच्यासाठी मागं लागू ना, गोळ्या घेतल्या पाहिजे बा म्हणून. गोळ्यानं तर हे झालं ते. आता नॉर्मल असतं तर नाही गोळ्या घेतल्या असतं काही फरक नाही, पण हिचं वेगळं होतं ना, हिच्या गर्भपिशवीवर गाठ आहे राणीच्या. गर्भपिशवीवर गाठ आहे राणीच्या? हो, गर्भपिशवीवर गाठ आहे तिच्या, म्हणून तिला गोळ्या घेणं जरुरी होत्या. गोळ्या कायच्या येतं तिला? एवढ्या गोळ्या होत्या, कायच्या होत्या गोळ्या, तर मग त्याच्या सोय त्या गोळ्यामुळेच तिचं व्यवस्थित होतं. आणि ही ना आणि याच्यात नाही का तिनं गोळ्या घेतल्या नाही, 8-10 दिवस मध्ये गोळ्या तिनं फेकून दे वाटते. तुम्हाला ना कचऱ्यात दिसत होत्या म्हणून. हो रे बाबू, गोळ्या कचऱ्या गिचऱ्यात दिसे मला, त्या लालवाल्या पिवळ्यावाल्या आणि पांढऱ्या कलरच्या होत्या, त्या गोल 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 गोळ्या दिसे मला कचऱ्यात. पण मी काही एवढं लक्ष दिलं नाही बाई. हे म्हणे ना मला गोळ्या घेतो म्हणून, पण माझ्या देखता कधीच गोळ्या नाही घेतल्या तिनं. अरे वा, च्या बहीण महाबीन तर एवढी अक्कल नाही तुम्हाला. डॉक्टरनं ज्या ती तुम्हाला सांगितलं गोळ्या घ्यायच्या वेळेवर का काही. एवढं सगळं असून तुम्ही गोळ्या नाही घेत, म्हणजे ते जाणून बुजूनच केल्यासारखं केलं ना. हो बाबा, जाणून बुजूनच झाल्यासारखं झालं ते. जाणून बुजूनच केलं तिनं. तिच्या अंगात आलं बाबा तिवालं. तिच्या सांगात आलं तिवालं. पण नुकसान झालं ना आता. ते लेकरू कसं याचं तर गेलं ना, आता तो जीव तर गेला. अनपट पोरगी आहे का रे सागर? आतापर्यंत बोललो नाही मी, पण आता मध्ये बिलकुल तुला सांगतो, तुला बरोबर नाही केली बाई पोरगी. तुला त्या मतानं केली तुला, पण मला असं वाटते पहिले चांगली पोरगी वाटते ते. एवढी अनपट पोरगी पाहिली नाही. अरे भांडण ठिकाणी राहते. आपली काळजी आपल्या स्वतःलाच घ्यायला पाहिजे. काय कमी होतं तिला इथं? सगळं तर होतं. आता मी पाहते संध्या काम करे, ती माये काम करे. उगाच मी त्या मायले चिडचिड बोललो, तिला काही म्हणू देऊ नाही त्या सूनबाईले. का जाऊ द्या बा, जाऊ द्या, तिला एकटं नाही वाटलं पाहिजे अशा याच्यात. पण पोरगी अनपड आहे बा, ते काही म्हणतो ती बायको सागर. अनपड नाही आहे ते. अनपड कायची आहे जी? चांगली शिकली सवरली आहे. अनपड म्हणता येते का तशा बाईले? घमंडी आहे. एकदम घमंडी आहे. कायचाच घमंड आहे तिला एवढा ना, कायचाच नाही. काय माहित जाणून बुजून केलं जी मग तिनं. जाणून बुजून केलं. गोयाच नाही घे ना ते. फुगला होता का नाही सागर तिच्यासोबत, तिने 8-10 दिवस गोयाच नाही घेतले. आता तिला माहित होतं आपली कंडिशन कशी आहे बा, काय आहे. एखादी बाई साऱ्या गोष्टी अल्लग ठेवती ना, आपल्यावाल्या तब्येतीकडे पहिले लक्ष देते. त्या दिवशी किती वेळा चाल म्हटलं कपडे घ्यायच्या दिवशी, चालू हो बाई 10 वेळा रूम मध्ये चक्रा मारो तिच्यावाल्या. तयारी झाली होती माईवाली, तुम्ही निघाले होते, तरी पण जातानी नाही का मी तिच्यावाल्या रूम मध्ये गेली. चालू राहणे म्हणलं. बरं हे पोरग 10 वेळा तिले चालू फोन केला. निघायच्या पहिले फोन केला तिले घरात. नाहीच म्हणे ना, नाहीच म्हणे ते. माय तर वांदाड लय काल रात्री बोलत होती मलेच. तुम्ही म्हणे असं केलं, तुम्ही एकटी सोडून दिलं. मी म्हणलं हिची चांगली काढतो म्हटलं, पण हे पोट्टा आलं म्हणा. म्हणून मी राहू दिलं. आई आता जाऊ दे ती गोष्ट.
ते राहिली माझ्याजवळ तर बरं, नाही राहिली तर जाऊ दे, तिला तिच्या मातानं तिच्या माहितीच घरी राहील ते देऊन देतो तिला सोड चिठ्ठी. काय करू मग, एवढं नुकसान करून गेलं, माय लय मन दुखलं आई. तू काही म्हण, तिने सर्व काही माहित होतं, मेडिकल हिस्ट्री तिची काय आहे काय नाही, तरी जाणून बुजून तिनं गोळ्या नाही घेतल्या. आणि जाणून बुजून हे नाही केलं तिनं जाणून केलं सर्व काही, सर्व जाणून बुजून केलं तिनं. डॉक्टरनं सर्व काही क्लिअर सांगितलं होतं ना, गोळ्या सोडायच्याच नाही म्हणे तुम्ही. गोळ्या तुम्हाला तेव्हाची सुजन पाणी वाढली नाही पाहिजे, हा ते बरोबर कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे सगळं, त्याच्यासाठी त्या गोळ्या दिल्या. आणि ना 8-10 दिवस गोळ्याच घेतले नाही, त्याच्यामुळे ते तसं झालं. मग पाहून असं झालं तर त्याच्यामुळे झालं, तिनं जाणून केलं सगळं. मी आता काही ते मायावाल्या नजरेतून सगळी उतरून गेली आई, तुला सांगतो मी. जाऊ दे आता, जे होईल ते होईल. तिच्या मायले फक्त इकडे येऊ तर दे बोलाले. या ना आज ना उद्या येण नाही का, होय ना बैठक घ्यायचीच आहे मला, कारण का माझ्या डोक्याच्या वर गेली आता ती. तुम्ही बोलू नका म्हणतात, फक्त कोणीच नका बोलू, तुम्ही म्हणतात पडू नका, कारण की मी लग्न केलं तर तुम्ही नव्हती माझ्या लग्नाच्या वेळेस. मीच केलं ना तिच्यासोबत, माही सोय नाही गलती. आता मी सगळं तिच्या माय बापासोबत बोलणार, काय बोलायचं काय नाही बोलायचं सर्व मी बोलणार. बाप तर अजूनही बोलत नाही तिचा जास्त, पण माझ्यासोबत तिची मायशाईनी दिसून राहिली मध्ये. माझ्यासोबत बोलताना सांगतो तिच्यावाल्या पोरीचे धंदे कसे राहते तर, हा एकदम लाडावल्या. तिचं असं म्हणणं होतं का तू माझ्यासोबत कोण नाही बोलत, मग नाही तर मी गोळ्या घेतच नाही. म्हणजे हिच्या मनामनानं वागू का, हे कशी घरात वागल काही करल, हा कसं हे करणार आहे का मी. हा माय बोलल्यानं नाही बोलल्यानं काय फरक पडून राहिलं तिथे. हिनं चुपचाप गोळ्या घेणं, आपलं खाणं पिणं व्यवस्थित ठेवावं लागत होतं ना. आता कोणाचं नुकसान झालं त्याच्यात, लेकरू चांगलं खेळलं असतं घरात, आता कोणाचं नुकसान झालं. तिला काही हे नाही गम वाटते का तुला, लढते म्हणून ते काही गम नाही आहे तिला गेलंय तरी. नाही रे पोरा, असा कसा बोलतो रे तू, हा तिला गम नाही आहे, तिला एवढा त्रास झाला, एवढं हे झालं, तिला गम नसतं तर बिचारी एवढी लढली असती का. बाबा हे एवढं घडत नव्हतं ना, तिनं अगर गोळ्या घेतल्या असते व्यवस्थित तर. माय राग तिनं गोळ्या कोण काढला बा म्हणतो मी, हा कोण काढला, कोणत्या घरी नाही होत 2-2 गोष्टीचं. आता मी कोणाकडून बोलू, हिच्याकडून बोलू तिच्याकडून बोलू, कोणाकडून बोलू. तसं पाहिजे म्हटलं संध्याचं व्यवस्थित होतं, संध्याचं काही चुकलं नाही होतं, आईचं काही चुकलं नाही होतं, कारण नाटकं करताना मी पाहिलं होतं तिने लय वेळा. आता तरी पण मी तिने बोलू नाही बाबा, हा तिच्याकडूनच तिच्याकडूनच भाग्य. किती डोक्यावर बसू मग मी तिने, तरी पण हिनं जाणून बुजून हे औषधं सोडून दिली तिनं, घेतलंच नाही तिनं. हे सगळं त्याच्यामुळे होईल. मला तर चक्कर आल्यावानीच वाटून राहिलं बाई. हा एवढी पोरगी मी पाहिलीच नाही रे बापा, ये लय असं काय बापा ये राणीचं लगच आहे बापा केस ये, म्हणून नाही नांदरी रे बाबा. मी तिला आता एकही फोन नाही करणार, कारण की माझ्या मनात लय राग भरून नाही. तिनं माझ्या लेकराचं नुकसान करून टाकलं, किती खुश होतो मी. तिनं जाणून बुजून केलं राणीनं. हे मला बोलायचं आहे फक्त. माझ्या बहिणीचं लग्न उद्या संध्याचं लग्न झालं का मग सांगतो तिला, आणि तिच्या माईलाही सांगतो. नांदत असं माझ्या एवढं नाही नांदत असाल तर आता सर तू निघून जावा, काही फरक नाही पडत मला. अरे बापू असं नको करू, त्या पोरीचं पहिले बेकार झालं म्हणते, अजून दुसरंही बेकार. आपल्या पोरीसारखं समजायचं दुसऱ्याचे लेकरही बी. मग आपल्याला 2-2 पोरी आहे, तुले 2 बहिणी आहे का, असं थोडी करत असते. नाव बोट ठेवून ना त्या पोरीले गावात. अशी बोलून राहिली तुम्ही सागरचे बाबा, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्यानंच करायला पाहिजे का, तिले नाही पाहिजे का एवढा विचार. तिचं दुसरं होय, लोक बोलन तिले नाव बोट ठेवून, तर तिनं वागायला पाहिजे ना. हा वागाले. आता आम्ही किती फ्री ठेवू बाई तिले, किती हे करू, कुठे जाय बाई, कुठे बस, काही बनवून खाय, आम्हाला खाऊ घाल. नाही काम चोर तर एवढी कन्नल यस आहे बापा, नाजूक बायको. हिच्यासारखी पाहिलीच नाही ना बाई मी ना, पोरगी कोणतीच नाही पाहिली नाही हिच्यासारखी. कायचंच घमंड आहे ना, कायचंच नाही तर काय माहित. तरी बापाच्या घरी 2 पाहुणे गेले ना तर सोय नाही लागायची होय, सोय लागाले. आता आपल्या पोरी आहे ना, किती चांगल्या ह्याच्यात वापरले आपल्या पोरी. पण कसं दनारं पकडते आपल्या पोरी. 2 पाहुणे आले तर उपाशी नाही पाठवत आपलं सांग नसतं सायले करायले. आपण असं ठेवलं का घमंड्यासारखं. आपल्या घरी काय कमी आहे, कोणतं घमंड आहे आपल्या पोरीले. प्रेमानं बोलते तो कोणासोबत हसून, तिला हायच नाही ना तशी सवय त्या राणीले. माया मैत्रिणी आल्या तर नाकटून वरत करे, आता मला करा लागन बा म्हणून. पोहे चाय करा लागन म्हणून, हे काय सुनवायरी होय. जाऊ दे रे, तिचा भाऊ म्हणेस ना तसा, पाठवत नाही तर नको पाठवू म्हणा, ठेव म्हणा त्याच घरी. आता बिलकुल तुला सांगतो, बिलकुल आणायचं नाही रे बाबू तुला. आता लय झालं तिचं वालं, तिनं जाणून बुजून केलं ना. तिला सर्व काही माहित असून तिनं गोळ्या नाही घेतला, बिलकुल या घरात पाहिजे नाही ते. राणी आणायचंच नाही तिला इथं. 4 महिन्यानं लेकरू माझ्या घरात आलं असतं बाई. घरात आले 5 महिने कंप्लीट होऊन 6वा लागला होता रे तिले. 3च महिने बाकी राहिले असते. काय बाई हिनं नुकसान करून ठेवलं व. चांगलं खेळलं असतं बाई लेकरू, काही हो नातीन हो नातू हो, मला काही चाललं असतं बाई. आणि हिनं सारं नुकसान केलं जाणून बुजून. तू थांब आई, तू तसं नाही बोलता येत आपल्याला, तसं नाही करता येते एखाद्या मना. तू थांब, तू त्यांनी तिची सवय बदलवायची आहे मला फक्त. तिचं वागणं लय जास्त अति झालं. जोपर्यंत ते 1-2 वर्ष तिच्या मायच्या घरी राहील नाही ना, तोपर्यंत तिला अक्कल नाही येणार आहे. तिला तिथंच ठेवतोय, आणत असतं नाही इकडं. काय झालं त्या गाडी रे व, काहीचे ते हे करून राहिली. चाल ना लवकर. थांब ना बाई व, थांब ना थोडीशी. काऊन नाही चालू होऊन राहिली तर आता मला काय माहित. याच्यात पेट्रोल नाही आहे का, तर काय माहित का 2-3 दिवस झाले गाडी उभीच आहे ना इकडं. दादाच्याच गाडीवर जाणं येणं चालू आहे मायवाला. ते वहिनी आहे तवांपासूनची तिथं दवाखान्यात, गेलीच नाही ना गाडीवर. पेट्रोल पाय बरं त्याच्यात आहे का नाही इथं, पाय बरं पेट्रोल पाय. उठ ना, फाटकी मारती तू मला. उठ दे इकडून, उठ ना. जे बसली टामकन गाडी चालू व्हायची आहे, उठ तिथून. ना आलाय का तू, मातली का. तुला वाटत असेल बाई लग्न जोडलं तुला झोडपीन नाही बनवून धरून.
हा चांगली झोडपत बसीन मला शिवा गिवा देशील तर तू हा शायना वानाची आवा तुझे कायची मोठ राहील मी उठ म्हणून काय रे बसली मग गाडीवर तू थांब ना मला गाडी चालू होते का नाही तर पाहू तर दे उठ घे उतरली काय गाडी काय झालं काय नाही तर पेट्रोल नसन त्याच्यात मला तर तसंच वाटून राहिलं हा पेट्रोल झालं याच्यातलं खतम ताई पेट्रोल खतम झालं दादाच्या याच्यातलं काढू का दादाच्या याच्यातलं काढू म्हणून राहिली मला शायन्या वानाची त्याच्यापेक्षा तर दादाला नेऊन मागितलेलं परवडन मला थोड्या जोरात मारलं होतं मला ताई जा मग दादालाच नेऊन मग मी नाही देत पण माझी पोट्ट्या तर जायचं सही आवले काहून काय झालं होतं की नाही बा काहून जायचं शेतातून जायचं नाही का येतं नाही ते दादा हिच्या गाडीत पेट्रोलच नाही आहे आम्हाला म्हणते चाल नेऊन देतो आणि हिच्या गाडीत पेट्रोलच नाही पाय कशी 15-20 मिनिटं झालीच नसती गाडीला हलवून राहिली ते चालू करून राहिली आणि हिला आता माहित पडलं पेट्रोल नाही म्हणून त्याच्यात पुरी आहे हो तुम्ही हा तुझी उशीर होईल ना शेता चल मी नेऊन देतो चल तुम्हाला तिकडून येऊ ते मग सांगतो तुला कसं राहते तर शायन्या वनाची तुझ्या मला उशीर झाला दादा चुपचाप दादा नेऊन देऊन राहिला खाली बडबड करून राहिली तर जा. भांडू नका दोघेच्या दोघे काय भांडताव हा चालू शेतात नेऊन देतो मी चल दादा इले दोन दणके मारू दे मला पहिले आता पाहिजे का तू आता थांब ना तू जास्तच सबर करून राहिली थांब तू नाव चुपचाप दादा पेपर दे ना दादा अच्छा बोलीन माझी पोट्ट्या एकीचं लग्न झालं दुसरीचं लग्न होऊन राहिलं तरी भांडतेच लेकायचे लहान लेकरायसारख्या चालवा शेता ये बरं आता काय घरात पोईन राहिली थांब तुला दणके दे तुम्ही चांगले आता पाठीवर तुम्ही झोडपल्याशिवाय सोडत नाही बाई संदे तुले जाऊ दे ना सीता चाल ना तुला उशीर होते ना चाल बरं चाल लवकर दादा इले झोडपतच धरून मी लयच मारल्यासारखी करते मला फेफसेन फुफसे करते चाल ना तिकडून आल्यावर पाहिजे काय करायचं चाल ना तुला आता उशीर नाही होत का पाय बरं मग मला जायचं आहे बरं हा मग मी नेऊन देणार नाही आता मी पेपरले चालली बाई मला घाई आहे तिकडून आल्यावर तू लक्षात ठेव तुला लय मारणार मी हा संदे जाणव चुपचाप तिकडून आल्यावर पाहतो तुला काय देतो का मी जा मला हात दिले सीता चाल बरं चाल लवकर राहू दे तिच्या मागं नको लागू तू चल